ते पहिलं पर्व या स्पर्धेचं सुंदर असं क्रीडांगण शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकून त्यांच्या जर्सीचा कलर जसा येलो आहे म्हणजे ऑस्ट्रेलियन विचारांनी मात्र हा निर्णय त्यांनी बॅटिंग करण्याचा घेतलाय। मंचावरती सन्माननीय संतोषजी मोहिते साहेब उपस्थित आहेत। अभी मग 5 ओव्हरची मॅच चला हा 5 ओव्हरची मॅच चला मॅच चालू करा लवकर। कालची एक मॅच आपली राहून गेली ती आज सकाळी आपण घेतली। शिवशक्ती कडाव टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतले। वादळ क्रिकेट संघ नसरापूर सध्या फिल्डिंग करतोय जो यजमान संघ आहे। बऱ्याच चर्चा कालपासून जरा रंगल्यात की नसरापूर संघ कडावच्या विरोधात खेळणार आहे। क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर आपण पाहिलेत। क्रिकेट हा खेळ धक्का देण्यासाठी ओळखला जातो। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय नसरापूर टीम कडून तेजस देवगरे समोर भावेश गायकवाड। हो पहिलाच बॉल कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय शेवटच्या क्षणी अडवण्यात यश मिळालंय। तिसरी धाव घ्यायची ती भावेशला कदाचित रनआउटची संधी परंतु इथे संधी गमावली। अति उत्साहीपणा कदाचित हलक्या हाताने अंडरआर्म थ्रो केला असता स्टंप वरती तर बाद झाला असता भावेशचा साथीदार विशाल पोखरकर। मला वाटतं आज बरेच खेळाडू अनुपस्थित दिसत आहेत। यस कौशल मागे दिसतोय तर दोन्ही यंगस्टरला संधी दिले विशाल पोखरकर आणि भावेश गायकवाडला। नसरापूर संघाची खरी कसोटी आज आहे। कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ जो अगदी बाहेर जाऊन देखील कर्जतचा डंका पिटतो त्या संघाच्या विरोधात त्यांना आज या स्वतःच्या स्पर्धेत खेळायचंय। फुलटॉस बॉल चांगला स्ट्रोक आहे। विशाल पोखरकर आक्रमकतेसाठी जाणला जातो आणि त्याच्या बॅट मधून आला हा चौकार। कव्हरच्या दिशेने हा फटका खेचला। फुलटॉस बॉल बरोबर ओळखला। पॉवर प्लेचं षटक मात्र चालू आहे। वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांच्या वतीने आयोजित हे पहिलं पर्व एवढंच छान क्रीडांगण आहे। विशालचा फटका डाऊन द ग्राउंड बॉल सीमारेषा पार विशालचा षटकार। कमालीची फटकेबाजी विशाल पोखरकर कडून। जेव्हा कर्जतच्या शहरामध्ये जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलात जेव्हा KPLचं आयोजन करण्यात आलं होतं त्या स्पर्धेतील नवोदित सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं आणि तेव्हापासून विशाल पोखरकरने मागे पाहिलंच नाही। चांगल्या फॉर्म मध्ये धावा आहेत त्या 13। हो पुन्हा तोच प्रयत्न होता मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये येत वेगाने क्षेत्ररक्षक येतोय परंतु अडवू शकणार नाही। पुन्हा बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर आणखी एक विशालच्या बॅट मधून चौकार। 4 धावा मिड ऑन आतमध्ये त्याचा फायदा मात्र इथे उचलतोय। धावा झाल्या त्या 17 17 धावा मोठी सुरुवात केली ते कडाव संघाने शिवशक्ती कडाव संघाने। हो मिड ऑफला क्लिअर केला। आता लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय। थोडा डीप कव्हरला होता फक्त एकच धाव। क्रीडांगणाच्या परिसीमा जरी लांब लचक असल्या तरी सुद्धा बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय फिल्डर पर्यंत लवकर पोहोचतो। एक धाव धावसंख्या ती 18। वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य क्रिकेट स्पर्धा पहिल्या पर्वाची। हो पुन्हा कव्हर्स मधून कार्पेटच्या साहाय्याने भावेश गायकवाडच्या बॅट मधून हा स्ट्रोक। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि कडाव संघाच्या धावा झाल्या तब्बल 22।
जर का खेळायचे तर थोडं फास्ट खेळावं लागेल. तर केपी आणि कौशल टीम मध्ये असताना सलामीची जोडी भावेश गायकवाड आणि विशाल पोखरकरने पहिल्या ओव्हरमध्ये केपी 22 धावा कुठल्या. नसरापूर संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमकतेचा सामना करावा लागतोय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग साठी आलाय ओमकार आलाय. विशाल थांबणार नाही. विशाल हा असा फलंदाज आहे जो खेळपट्टीवरती उभा राहिला तर चौकार षटकार मारतो. सिंगल रन. भावेश गायकवाड केपीएलचं चौथं पर्व होतं. सर्वाधिक विकेट मला असं वाटतं केपीएल मध्ये आतापर्यंत कोणत्या गोलंदाजाने घेतले असतील 15 तर तो भावेश गायकवाड. परंतु आपल्या टीमसाठी ऑलराऊंडरची भूमिका साकारताना 23 धावा. ओमकार गोलंदाजी करतोय. मागे आलाय हा चेंडू. थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. निघालाय तो चौकार. कडाऊ टीमला तुम्हाला थांबवायचं असेल तर तशी गोलंदाजी करावी लागेल. त्याचबरोबरीनं फिल्डिंगचा सेटअपही तसाच करावा लागेल. हे सर्व खेळाडूंना प्रचंड अनुभव आता आला. भले यंगस्टर्स आहेत परंतु मागील 3 ते 4 वर्षांमध्ये ते कर्जत, खालापूर, रायगडच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळले, ठाण्याच्या स्पर्धांमध्ये खेळले. त्यामुळे क्रीडांगणाचा आणि स्पर्धेचा बराच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चौकाराला धावफलक येते आता 27-27. सेकंड ओव्हर चालू आहे. पुन्हा बॅटची कडा. विकेट कीपरने बरोबर चेंडू अडवला. चांगली फिल्डिंग विकेट कीपर कडून. जयेश मोहिते सध्या विकेट कीपर. कारण तिथून चेंडू निघाला असता तर बाउंड्री आली असती. थोडा 18 नंबरचा जो जर्सी वाला प्लेयर आहे शॉर्ट तडमानला तोही थोडा दूर होता. चौकार अडवला तो जयेश मोहितेने. 27 धावा. ओमकार आतापर्यंत 5च दिल्या 3 चेंडूंमध्ये. धावा रोखल्या तर कडाव संघावरती ते दबाव टाकू शकतात. आता जो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता प्लेयर तो कदाचित एक्स्ट्रा कव्हरला आणण्याचा प्रयत्न भावेशसाठी. हा प्रयत्न कदाचित पहिल्याच ओव्हरमध्ये व्हायला हवा होता कारण आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी कव्हर्सलाच फटके खेचले. 27 धावा. ओ फुल टॉस टाकलाय. मागे क्षेत्ररक्षक आहे परंतु अडवू शकणार नाही हा चेंडू. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. तर सध्या आमचे पंच विक्रम महाराज दिसत आहेत. जरा वेगळा पेहराव आहे. हा आपले नवीन आहेत. नो प्रॉब्लेम. मोठी धावसंख्या उभारले. आतापर्यंत शिवशक्ती कडाव संघाने एकही फलंदाज बाद नाहीये. हो खराब चेंडू. हो पुन्हा कौतुक जयेश मोहितेचं कारण हा चेंडू निसटला असता आणि असे चेंडू अडवणं सोपं काम नाहीये. नो बॉल. हा दबाव आहे. दबाव घेऊन चालणार नाही. तुम्हाला जर का चांगला खेळ करायचे तर कालपासून तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे होतं समोर कडाव नाही. फ्रीडचा चेंडू. विशाल पोखरकरला एक नामी संधी आले. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरची मॅच. 3 सीमारक्षक बाउंड्री लाईनला चिकटून उभे आहेत. लॉंग ऑफला झेल टिपला जातोय परंतु इथे फ्रीडचा चेंडू आहे. टाळ्या वाजवल्या मुलांनी परंतु त्याचा काही फायदा नाही. एकच धाव. नाही ते तयार होत आहेत पुढचे. काही टेन्शन नाही. फक्त अभ्यास पण करा. हा खेळ खरं तर शनिवार रविवार पुरताच मर्यादित असायला पाहिजे. लाईव्ह वाल्यांना नाही म्हणत. सिंगल्स ने स्कोर जाऊन पोहोचला तर 33 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. असे पटापट खेळले तर मला असं वाटतं 5-5 ओव्हरच्या मॅचेस अगदी व्यवस्थित होतील. यानंतरचा सामना जो आहे
जयशंकर क्रिकेट संघ चांदई, कान्होर 34 धावा झाल्या, माफी असावी 2 ओव्हरमध्ये. कान्होर बॉयज, कान्होर. तर दोन्ही टीम आपण रेडी राहा. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. चांदईचे दिसतात, नाही दिसत अजून, त्यांना जवळ आहे. तिसऱ्या षटकात बॉलिंग साठी आलाय पुन्हा तेजस देवघरे आलाय. चांगली फिल्डिंग बॅकवर्ड पॉइंटला, परंतु थ्रो चुकीचा. हे काय घडतं माहितीये का, जेव्हा तुम्ही एका मोठ्या संघाच्या विरोधात खेळता आपल्या घरेलू मैदानात, तेव्हा घरच्यांचं एक वेगळं प्रेशर असतं. बाबा दुनियेत कुठे हारलो तरी चालेल, परंतु इथे हारलं तर त्याचं टेन्शन वेगळं आहे. दुसरी गोष्ट, शिवशक्ती काढावे. हा जरी क्रिकेटमध्ये कोणी किती मोठा नसतो, परंतु शेवटी एक प्रेशर तयार होतोच चांगल्या संघाविरोधात खेळताना. निर्धाव चेंडू टाकलाय तो तेजस देवघरेने. हो, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. ओमकारने गोलंदाजी केले, तेजसने गोलंदाजी केले. अद्यापही 2 षटकं बाकी आहेत. जोरदार घौडधौड मात्र चालू होते सध्या शिवशक्ती कडाव संघाची. पुन्हा फुल टॉस, फटका इथे फसलाय. तेजस देवघरेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद विशाल पोखरकर. फुलटॉस चेंडू तो सीमापार धाडू शकला नाही. हाय बॅकलिफ्ट आहे, त्या कारणास्तव जरा लोअर फुलटॉस होता. बॅटच्या अगदी खालच्या हिस्साला लागला. टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. चांगला झेल टिपला तो वायडिश लॉंग ऑफला. रोशनने मात्र झेल टिपला. तेजस देवघरेने पहिली विकेट मात्र घेतले. धावा झाल्यात त्या तिसरं षटक चालू असताना 35 धावा झाल्यात. अभि देवघरे खरं तर 2 देवघरे एकमेकांच्या विरोधात, एक कडावचा आणि एक नसरापूरचा. तेजस देवघरे विरोधात अभि देवघरे. 35 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक टाकतोय तेजस. हो, चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. आता बरोबर टाकला टप्पा. मागे टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अगदी पिचच्याही मागे पडले, तिकडे स्टंपच्या मागे. सिंगल रन. स्कोर 36 झालाय. आता थोड्या नर्व्स टाईट झाल्या असतील, कारण थोडे शांत झाले असतील. मगासपासून थोडं वादळ असेल मनात. तिसरं षटक चालू आहे. स्थिर स्थावर झालेत नसरापूरकर. हो, फुलटॉस बॉल भावेश गायकवाडने कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला रोशन कडून मिसफिल्ड आणि तिचा फायदा लगेच उचलला अभि आणि भावेशने. 2 धावा इथे मात्र घेतल्या. तेजसचं कौतुक. या ओव्हरमध्ये भले त्यांनी वाईट टाकले असले तरी सुद्धा चौकार षटकार थांबवले. 5 सीमारक्षक आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, त्याचबरोबरीने काऊ कॉर्नरला आहे, वाडिश लॉंग आहे, लॉंग ऑफला आहे आणि डीप कव्हरला देखील आहे भावेशसाठी. 38 धावा. हो, पुन्हा यॉर्कर बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या प्लेअरने चेंडू अडवायला पाहिजे, तो त्यासाठीच आहे तिथे, परंतु चेंडू अडवत नाहीये. फक्त एकच धाव. छोट्या मूर्तीचा खेळाडू आहे तेजस, परंतु अचूक टप्पे आता टाकत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रेशरमुळे, दबावामुळे जरा गोलंदाजी चांगली झाली नाही. परंतु या तिसऱ्या षटकात कडाऊच्या विरोधात नसरापूरने चांगली गोलंदाजी केली. 39 धावा. हो, फटका इथे फसलाय. हो, 3 खेळाडू आणि त्यांच्या मनोमत. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि धावा झाल्या त्या 40. 3 ओव्हर 40 धावा झाल्या त्या शिवशक्ती कडाव संघाच्या. जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्याचबरोबरीने कान्होर दोन्ही टीम विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. संतोष दादा, जसा काल अभि मला म्हणाला की या क्रीडांगणावरती सहज एक नाईट टुर्नामेंट होऊ शकते, सहज. डेची तर जबरदस्त आहे आणि माळरान एकदम. मला वाटत नाही, आपल्याकडे कसं आहे की रात्री जरा टेन्शन येतं, थंडी असते जास्त, परंतु इथे चांगली स्पर्धा होईल यात अजिबात शंका नाही आणि ग्राउंड एकदम भारी आहे.
वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वतः नसरापूरकर या मॅच मध्ये खेळत आहेत. सर्वांच्या नजरा लागल्यात. कडावच्या विरोधात एक बलवान संघ आहे कडाव अभि आणि चौथ्या षटकात आलाय तो निष्कर्ष आलाय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार अभि देवघरेचा उत्तुंग षटकार. टप्पा खूप ठेवला आणि त्यावरती चढून मारलेला षटकार लॉंग ऑन सीमारेषा पार अभिच्या बॅटमधून. धावसंख्या 46. निष्कर्षाचं स्वागत केलं अभिने षटकाराने. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आता स्क्वेअर लेगला मारला अभि देवघरेने. बॉल सीमारेषा पार. आणखी एक दणका षटकार. धावा ओसांडून येथे वाहत आहेत. मला एक या वर्षीचा सामना आठवतोय. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक बामट डोंगरीला धाकटा खांदा विरोधात गोरसई होती. परंतु गोरसई मध्ये भावेश पण नव्हता, पवन पण नव्हता. तरी सुद्धा ते राक्षस आहेत, सर्वांना ठाऊक आहे. आणि धाकटा खांदा त्यांच्या विरोधात खेळत असताना मी सहज म्हटलं अगोदर पहिल्या इनिंग मध्ये की धाकटा खांद्याने जर का हा सामना जिंकला फायनल मॅच गोरसईच्या विरोधात, पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू मागे मारला अभि देवघरेने. फार दूरवरती एक क्षेत्ररक्षक, त्यामुळे हा देखील चौकार मिळेल अभि देवघरेला. तर धाकटा खांदा संघाने जर का हा सामना जिंकला गोरसईच्या विरोधात तर बीबीसी न्यूजला नक्कीच हेडलाईन येऊन जाईल. तर ते एवढे प्रचंड हसत होते. आणि दुसऱ्या इनिंग नंतर धाकटा खांदाने गोरसईला हरवली. पहिल्यांदा कोणी हरवली असेल जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी कामोठेने आणि त्यानंतर धाकटा खांदा संघाने. तर आता परिस्थिती तीच आहे. जरा तालुक्याची आपण विचार केली तर ही गोरसईच आहे तालुक्याची कडाव. आणि त्यांच्या विरोधात जर का तुम्ही जिंकलात तर मला वाटत नाही पुढच्या 4-5 आठवड्यामध्ये तुमच्या समोर खेळतानाही जरा हिजक होऊन जाईल खेळाडूंना. तर तशी तयारी नसरापूरने करायला पाहिजे. बिंदास खेळायला पाहिजे. दबाव घेतला तर कडावकर तुम्हाला ऐकणार नाही. अभि देवघरे स्विच मारण्याचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे. चौकार, बाईचा चौकार. पंच इशारा करतात विक्रम महाराज. त्यांचाही संघ यंदाच्या वर्षी मात्र स्पर्धेत खेळतोय केपीएलच्या. विकेट किपर क्लोज उभा आहे. मागच्यांनी जरा आणखी क्लोज राहा. क्लीन बोल्ड. क्या बात है. निष्कर्षाने दांडी गुल केले ती अभि देवघरेची. फलंदाज बाद. खोला टाकलेला चेंडू अभि देवघरे मात्र क्लीन बोल्ड झाला. केपी थोडा उशिरा नाही आला, म्हणजे जो लेट येईल त्याला बॅटिंग नाही की काय. धावा झाल्यात आतापर्यंत तब्बल कडाव संघाच्या 60 धावा झाल्यात. 60 धावा झाल्यात. नवीन फलंदाज कडावची क्रिकेटची खरी ओळख युवा धडाकेबाज क्रिकेटर कौशल गुरव मात्र मैदानात दाखल झाला. निष्कर्षाने नुकताच विकेट घेतले. 80च्या आतमध्ये थांबवा. तुमचं एक क्रीडांगण आहे, तुम्हाला बॅटिंग ठाऊक आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही धावा केल्या तर मॅच नक्की बनवू शकते. परंतु सध्या त्या 60. हो, पहिलाच बॉल. चांगला टप्पा टाकलाय मागे शॉर्ट फाईन लेगला. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 61. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 61 धावा झाल्या. जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्याचबरोबरीने कानोर बॉयज कानोर दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क साधा.
कौशलला देखील विश्वास बसत नसेल की या चेंडूवरती मी बाद झालोय. आज रात्रभर तो स्क्रोल करेल मागे जाऊन की मी कसा आउट झालो. याला म्हणतात क्रिकेट. विवेकने घेतली विकेट. आता कल्पेश मैदानात दाखल झालाय. कुशल मात्र इथे बाद झालाय. मोठा धक्का शिवशक्ती कडाव संघाला. धावा आहेत त्या कडाव संघाच्या. 61 धावसंख्या धावफलकावरती आहे. अशा गोष्टी घडतात. एखाद्या चांगल्या चेंडूवरती मोठा फटका येतो आणि एखाद्या खराब चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतो. तर केपी आला आता. अर्थातच कल्पेश साळुंखे. एक 61 धावा. गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकात विवेक नसरापूर संघाकडून. हो बॅटची कडा बरोबर टाकतो हा टप्पा. त्याला माहिती आहे जरा पुढे ठेवला तर आक्रमण करतील. आणखी एक निर्धाव चेंडू. स्कोर 61 आहे. 61. 4 चेंडू शिल्लक आहेत. 80च्या आसपास थांबवले. 75च्या आसपास थांबवले तरी सुद्धा मॅच बनेल. कारण हे ग्राउंड नसरापूर संघाचं आहे. बिनधास्त खेळा. 61 झाल्यात. हो चांगला बॉल. क्या बात आहे. विवेक थोडी थट्टा मस्करी आपणही केली पहिल्या चेंडूवरती परंतु त्याने अचूक टप्पा ठेवलाय. विवेक मोहिते चांगली गोलंदाजी करतोय कल्पेशच्या विरोधात. ओ फटका इथे फसलाय. झेल घ्यायला पाहिजे परंतु कदाचित आता 2 होतील. केपी पलटलाय दुसरीसाठी. 2 धावा. हा विवेकच्या पहिल्या चेंडूवरती खराब फिल्डिंग. ओव्हर थ्रोची 3री धाव. धावा झाल्यात त्या आता 64. 3 चेंडू शिल्लक आहेत. विवेकच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. 64 धावा. पहा विवेकच्या पहिल्या चेंडूवरती हाशा फुटला होता परंतु त्याच विवेकने कमबॅक करून दिलं नसरापूर संघाला. हो लॉंग ऑनला मारलाय भावेश गायकवाडने. टोले जंग षटकार. सत्तर धावा झाल्यात. आता लास्ट बॉल विवेकचा. समोर भावेश. ओ बॅक टू बॅक 2 षटकार भावेश गायकवाडच्या बॅट मधून. पहिल्या 17चा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 76 आणि 77 धावांचा पाठलाग करायचे तो वादळ क्रिकेट संघ नसरापूरला शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात. 5 ओव्हर 77 करायचे. आतापर्यंतचा सर्वाधिक हायएस्ट स्कोर मारलाय कडाव टीमने. हो प्रकाश बदे पण आज दिसत आहेत. संडे हॉलिडे HDFC बँक.
असेल तर कडाववाल्यांना पण विचारा, कोणालाही विचारा, कान बंद ठेवायचे. कान बंद ठेवला की क्रिकेटर आपोआप तयार होतो. तुम्ही इतरांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं की तुमचं क्रिकेटचं करिअर संपलं, कोणतंच करिअर संपलं. किती कौतुक करावं, भावेश गायकवाडचं तेवढं कमी आहे. चौथ्या पाचव्या षटकाची गोलंदाजी करायचा भावेश, किंवा तिसऱ्या, आज तो या कडाव टीमला लीड करतोय. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, यापेक्षा आणखी काय कौतुक करावं. चला, रोशन आणि त्याच्या साथीला कोण चाललाय? रोशन आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते. ओमी आणि रोश. तर 5 ओव्हरमध्ये 77 करायचे. छान असं क्रीडांगण. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. वादळाचा अर्थ काय होतो हे सर्वांना सांगायची गरज नाही. तसंच वादळासारखं इथे खेळावं लागेल. ते नसरापूर संघाला कडावच्या विरोधात 77 करायचे तर वादळाचं स्वरूप धारण करावं लागणार. रोशनच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज दयानंद मोहिते यांच्याकडून. समोर भावेश गायकवाड आहे. सुरुवातीपासूनच आक्रमण केलं, दबावात आणलं तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. सर्वांना ठाऊक आहे, साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना, 434 धावा. एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग होईल का कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, परंतु तो साऊथ आफ्रिकाने केला. हर्षल गिब्स, गॅमी स्मिथ, त्याचबरोबरीने शेवटी बाउचरचा तो विजयी चौकार. तर 5 ओव्हर 77. हो, पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड भावेश गायकवाडने केलंय. पहिला धक्का नसरापूर संघाला. तर पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट घेतलेली आहे ती भावेश गायकवाडने. भावेश गायकवाडने हा दबाव आहे, दबाव. जरा सिंगल डबल पहिल्या 2-3 चेंडूवरती घ्यायला पाहिजे होत्या, ते अपेक्षित आहे. कारण समोर एक ताकदवान संघ आहे त्यांच्या विरोधात खेळत असताना. कोण आलाय? चांदई आले की कानोर आलाय? चांदई आलेली आहे. हो, चांगला स्ट्रोक. अरविंदच्या बॅट मधून इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. 4 धावा, चौकार. दोघे बंधुराज सध्या मैदानात आहेत. अरविंद आणि त्याच्या साथीला तो ओमकार. दोघे बंधुराज घर सांभाळतात. आता गावाला सांभाळायचे क्रिकेटमध्ये. बरोबर फुलटॉस करून घेतला आणि चौकार खेचला तो फाईन लेगला अरविंदने. 4 धावा. धावसंख्येचं खातं उघडले नसरापूर टीमने. हो, भावेश गायकवाडचा स्लोवर वन बाहेर काढला का? लेग ब्रेक. हे देखील व्हेरिएशन आहे भावेश गायकवाडकडे. एक काळ म्हणता येणार नाही. हे सगळे कुशल ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा, या टीमला लीड करायचा, आता ही सर्व सूत्र त्यांनी यंगस्टरच्या हातात दिलेले आहेत. ही खरोखरच चांगली बाब आहे. आपली टीम पुढे चालली पाहिजे, भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचे, यासाठीचे निर्णय. ओव्हर पिच बॉल, फटका इथे फसलाय. स्वतः कौशलने ते कॉल दिलाय आणि भावेश गायकवाडच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. तर 2 धक्के दिलेत नसरापूर संघाला भावेश गायकवाडने. जयशंकर चांदई कॅप्टन आपला पाठवा. सागर कोण आला? मंगेश आलाय. मोठ्या मंगेश, चिराग कोणी आला असेल तर कॅप्टन पाठवा आणि कानोरला जरा संपर्क साधा. कानोरच आहे ना ते? पहा कुठे आहेत कानोरवाले.
हे पांढरे निळी जर्सीवाले सर्व चांदईवाले. नवीन फलंदाज विवेक. आणखी एक दांडी गोल फलंदाज बाद डीजे. भावेश गायकवाडने पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट करून टाकलेत. आम्ही कोणते मुभा तुम्हाला देणार नाही, भले तुमचं क्रीडांगण असलं तरी. चला कानोर संघ आपण लवकरात लवकर संपर्क साधा. चौथी विकेट हॅट्रिक घेतली ती भावेश गायकवाडने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि नसरापूर संघाच्या धावा झाल्या त्या अवघ्या 4. क्रिकेट है तो जीव की प्राण. हे नसरापूर संघाला आता सध्या डोळ्यात पाहत नाहीये, त्यांनी लक्षात ठेवा समोर काढाव. तर हे सर्व थोडं कॅलिब्रेशन असतं ना, की कोणता संघ कोणत्या ताकदीचा आहे. फक्त एकच आहे की नसरापूर संघाने जरा खेळलं पाहिजे त्यांच्या विरोधात. विकेट सोडण्यापेक्षा सिंगल डबल जरी घेतलं तरी सुद्धा माफक होऊ शकतं. कानूर आलाय, कानूर यस आलेत. चला टॉस साठी या. चांदई मोठे आपला कॅप्टन पाठवा त्वरित. कोण बॉ कॅप्टन आहे का? या कानूरचा कॅप्टन इथे आलाय. चला मॅच चालू करा. मनीष मिनमिने आला आता गोलंदाजीसाठी. आणखी एक यंगस्टर म्हणता येणार नाही, गेले 5-6 वर्ष या टीम मध्ये चांगला खेळतोय, चांगला ऑलराऊंडर काम करत असताना. यष्टांच्या मागे पिके मस्तपैकी चिकटून उभा आहे मनीष. निम्मा संघ गारज झालाय, निम्मा नसरापूर संघाचा. आणि आता मैदानात दाखल होतोय तो जयेश. सिंगल डबल हा मंगेश आलाय टॉस साठी. या टॉस करून घ्या. टॉस दोन्ही कॅप्टन इथे आले. मुलांनो जरा बाजूला व्हा. श्रीलेवन आदरणीय संतोष दादा मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. समीर दादाला टेन्शन आलंय. बॅटिंग करायचे का? नाही, नवखे आहेत सगळं. हा सेन्सिबल खेळा, सिंगल डबल घ्या, 5 ओव्हर मस्तपैकी खेळा. पहा त्यांची बॉलिंग कशी आहे, ते कशी गोलंदाजी करतायत, थोडा अंदाज येऊन जाईल. टॉस कोणी जिंकला? मंगेश इज लकी मॅन. हो बरोबर क्रिकेट चालू येते सध्या. तुम्ही कमरेला हात देऊन उभे राहा, काय चिंता नाही. नशीब जरा पिके क्लोज होता म्हणून, मागे असता तर आणखी एक विकेट गेली असती. शेवटी तुम्ही अंदाज बांधलेत, खेळलात, हे महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की मोठ्या संघाच्या विरोधात कोण खेळायला पाहत नाही. हा एक अनुभव येऊन जाईल आज नसरापूर संघाला की आपण किती पाण्यात आहोत आणि आपण काय सराव केला पाहिजे. लॉंग ऑफ ला स्ट्रोक खेचलाय. ओव्हर पिच बॉल होता परंतु एकच धाव.
तर नसरापूर क्रिकेट संघाचे आयोजित ही स्पर्धा कानोर आणि त्यांच्या विरोधात मात्र चांदई असा सामना रंगणार आहे पुढचा. हो, सेन्सिबल क्रिकेट सध्या जयेश आणि त्याचा साथीदार खेळत असताना पाहतायत गोलंदाजी कशी होते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय का? 2 ओव्हर झालाय. यस, 2 ओव्हर झाल्यात. खूप मोठे धावसंख्येचा पाठलाग मात्र करायचे, परंतु आज ते कडावच्या विरोधात खेळले वादळ क्रिकेट संघ नसरापूर. त्याने अनुभव नक्कीच घेतला की एका मोठ्या संघाच्या विरोधात खेळल्यानंतर आपण कितपत पोहोचू शकतो याचा अंदाज नक्कीच घेतला. दुसरी महत्वाची गोष्ट की नसरापूर म्हटल्यानंतर कबड्डी आणि बैलगाडा शर्यत हे असं समीकरण होतं, ते आता बदललंय की चला सगळे क्रिकेटमध्ये देखील पुढे आलेले आणि त्यांच्या वतीने एवढी छान स्पर्धा, मला देखील वाटलं नव्हतं की इतकी छान स्पर्धा असेल. एवढं चांगलं क्रीडांगण आणि त्यांचे जरा स्वप्नही मोठे आहेत. त्यांच्या स्वप्नांना नक्कीच यश मिळेल. बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला मोठे प्लेअर व्हायचे ना तर कान बंद करावे लागतील. तुम्ही कान उघडे ठेवले का संपलात. अरे समोर कडावचा संघ आहे. आता ही जे आलेत, विशाल आलाय किंवा मनीष आला होता किंवा भावेश आला होता, 22 यांनी पण खाल्ल्यात कोणाच्या तरी विरोधात किंवा कौशल्यही खाल्ल्यात, परंतु त्यानंतर सराव करत ते खेळत राहिले. हो, चांगलं क्रिकेट. आता हा केपी प्रत्येक इनिंग काय त्याची 50ची होत नाही, कधी कधी तो शून्यावरती बाद होतो. हा क्रिकेट आहे. त्या क्रिकेटचा अनुभव घेत सराव करत मात्र तुम्हाला पुढे जायला पाहिजे. जयेशने आपल्या टीमला बांधून ठेवण्याचं काम सध्या तो करतोय. समोर कौशल गुरव आहे. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होत असताना कुशल गुरवची सुरुवात खरं तर ग्रामीण संघातून झाली जरूर, परंतु त्याच बरोबरीने एसजी ट्रॅव्हल्स हा जो चिंचवलीचा संघ होता, माफिया केदार भगत यांनी जो बांधला होता, अनिकेत राऊत, त्याचबरोबर अभि वाड्याचा कुशल आणि आणखी 2-4 प्लेयर असायचे. कर्जत मध्ये तेव्हा ग्रामीण क्रिकेट नव्हतं. हो, जयेशने फक्त दिशा दिली. विकेट गेल्या असत्या तरी सुद्धा की विकेट दिल्या. आता सिंगल डबल घेत आहेत तर सिंगल डबल. तर क्रिकेट आहे, खेळतील, चांगले खेळतील. कानोर संघ पूर्ण आला. येत आहेत. हो, चांगला चेंडू कुशल गुरव कडून. जयशंकर क्रिकेट संघ चांदई. पाक कडाव चांदई. काही संघांनी नवीन खेळाडू तयारच केलेत नाहीत. कर्जतले असे मी नावं सांगणार नाही, परंतु 2-4 संघ असे आहेत की जे अगदी बलस्थानी होते, परंतु त्यांच्याकडे नवीन प्लेयर तयारच झाले नाहीत. त्यामुळे ते संघ आता बाहेर निघून गेले. कडाव आणि चांदई आपल्या समोर उत्तम उदाहरण आहेत की या टीमने नवीन प्लेयर्सला नेहमी प्राधान्य दिलं, म्हणून ते संघ आता पुढे तसाच चालू राहिलाय. आणि ते झेल मात्र सोडलाय. काय DRS घेतलाय? ओके, बघा जरा काय. तफरीट फ्रीडचा चेंडू, तो देखील निर्धाव. बिंदास खेळायला पाहिजे होता. आता तर आउट नव्हते तुम्ही. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. माणसाला खिशात पैसा नसला काय आणि अपमान झाला की माणूस बरोबर शिकतो. ते आज वादळ क्रिकेट संघ नसरापूरला जणू काही चपराक होती, चपराक. तर ते या चपराकीतून ते नक्कीच शिकतील, यात अजिबात शंका नाही. असे अपमान सहन करावे लागतात. आणि ते विकेट कीपर त्याच्या मागे प्लेयर आहे.
हो कॅच देखील सोडले, नशीब घेऊन आलाय. तिसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकं बाकी आहेत. चला कडाव टीम एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करा. कानोर संघ आपण तयारीत राहा, कारण फक्त 2 षटकं बाकी आहेत. ला आले अजून किती दूर आहेत? 15 मिनिटं लागतील. ओके. हो आता मात्र इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद डीजे. गतीला प्लेड ऑन. आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज बाद झाला, तो नसरापूर संघाचा. अशी दोस्ती आपली. रान जर एखादा नवीन गोलंदाज तरी तयार होऊ शकतो. हा ठरवलं, एकदम मनाशी ठरवलंय की अजिबात नाही, विकेट जाऊ द्यायचं नाही अजिबात. आणि हा चांगला निर्णय, कारण विकेट जात आहेत सारख्या. अर्धे बॅटर वडापाव खायला गेले. कानोर संघाची आपण वाट पाहतोय. पॉइंटला खराब फिल्डिंग, आज जास्त काही टेन्शन घेतलं नाही. पा केपी नवीन कोण तयार आहे का? बॉलर एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही. आणलाय हा, मग त्याला पाठवा लगेच. हा 5 बॉल झालेत, एक चेंडू बाकी आहे. महाराजांचं समाजावरती लक्ष असतं आणि इथे बरोबर लक्ष असतं. धन्यवाद दोन्ही पंचांचे आभार. लास्ट ओव्हर, कोणतरी नवीन गोलंदाज आता बॉलिंग करेल असं वाटते काढावचा. केलं होतं त्यांनी अंजपला. कडाव टीमला जेव्हा गोलंदाजांची उणीव भासली होती तेव्हा अभि देवघरेने देखील बॉलिंग चालू केली होती, परंतु त्यानंतर जरा बॉलर तयार झाले. तो पहिला चेंडू इथे निर्धाव टाकलाय दर्शनने. तो लेफ्टी कुठे गेला? लेफ्टी पबजी खेळतोय का घरी? तोही तयार होऊ शकतो चांगला बॉलर.
कानोरचा टॉस झालेला आहे. हो, आणखी एक चेंडू इथे निर्धाव टाकलाय. 12 वाजायला आता आलेत. मी विनंती करेल कानोर संघाला की आपण लवकरात लवकर या. 5वं षटक वादळ क्रिकेट संघ नसरापूर पराभवाच्या मोठ्या छायेत. जरा ग्राउंड शॉटने देखील सिंगल डबल आल्या असत्या. तर कान्होर संघाला विनंती आहे हो, चौथा चेंडू निर्धाव खेळलाय. आज कळेल त्यांना की आपण सराव करायला पाहिजे, खेळलं पाहिजे, चांगली बॉलिंग केली पाहिजे, चांगली बॅटिंग केली पाहिजे. हा गेला बाउन्सर टाकायला. बाउंड्री आली का? बाउंड्री एक आले, एक आले, एक अरविंदनी मारले ती. स्कोरर कधीच विसरून गेलाय. हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. हा ठीक आहे. हा मारला शेवटी. अभि उलटा धावतोय. चांगला झेल. क्या बात आहे. फलंदाज बाद. आता 1 बॉल 4 पाहिजेत निशूला. हा 1 बॉल 4. दर्शन 1 बॉल 4 पाहिजेत. हे नसरापूर संघाने आज अनुभव नक्कीच घेतला. पुढील स्पर्धांसाठी नक्कीच त्यांना शुभेच्छा देऊया. अपयशाची पायरीच विसरून जा. तर 1 बॉल 4. काय सामना रंगला. नसरापूर विरोधात कडाव. दर्शनला 4 धावा वाचवायचे. हो, चांगला स्ट्रोक. हो बरोबर. अरे मगासपासून असं बोलायला पाहिजे होतं, म्हणजे मॅच तयार झाली असती. अभिनंदन शिवशक्ती कडाव. हार्ड लक वादळ क्रिकेट संघ नसरापूर. जरा तयारीत राहा, चांगले खेळा आणि आणखी जास्त सराव करा. धन्यवाद. दोन्ही पंचांचे आम्ही आभार व्यक्त करतो. विक्रम महाराज, नितेश तिखंडे, तुमचेही आभार. KPL साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या पूर्ण गाव घेऊन या. येईल ना? उद्या येणार, पूर्ण गाव येणार. आणि हारलात तरी टेन्शन घेऊ नका, इकडनं चांगली टीम येणार आहे.